एक महत्त्वाची बातमी आहे। अमित शहांच्या उपस्थितीतील सह्याद्री अतिथीगृहावरील बैठक पार पडलेली आहे। रवींद्र चव्हाण, अमित साटम, आरएसएसच्या अतुल लिमये यांची उपस्थिती या बैठकीत होती। अमित शहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा घेण्यात आलेला आहे। मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही चर्चा झाली असल्याचं कळतंय। अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहे। गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ते मुंबई दौऱ्यावर आले आहे। मात्र तरीही महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडलेली आहे। रवींद्र चव्हाण, अमित साटम, आरएसएसच्या अतुल लिमये यांची या बैठकीत उपस्थिती होती। अमित शहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि या बैठकी संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर माझ्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, काय अधिक माहिती आहे या बैठकी संदर्भात? नक्कीच आपण या ठिकाणी बघतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। 2 दिवस हे आपण बघतो अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती। काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आगमन झालेलं होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं स्वागत देखील केलेलं होतं। आणि आज सकाळी आपण बघतो मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक घेतली आणि ही बैठक आपण बघतो 1 तास या तिघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। आणि या बैठकीला आपण बघतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल लिमये देखील या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमधून अमित शहा राज्यातील संघटनात्मक घडामोडीचा आढावा घेण्यात आला। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवरती आहेत त्याचाही आढावा या बैठकीतून घेण्यात आलेला आहे। आणि या बैठकीमध्ये महत्त्वाच्या चर्चा देखील झालेल्या आहेत। आणि पुन्हा एकदा आपण बघतो नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना आपण बघतो या ठिकाणी जबाबदारी देखील देण्यात आलेली आणि त्यांच्यासमोर 1 तास या बैठकीमध्ये ही चर्चा झाल्याची माहिती समोर येते। आणि या बैठकीमधून आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा हा घेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण बघतो कशा प्रकारे या ठिकाणी रणनीती या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। अगदी मनोज, अमित शहांचा हा 2 दिवसीय एकूण दौरा कसा असणार आहे आणि वेळ किती गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि किती या राजकीय घडामोडींचा किंवा राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा देतील? नक्कीच आपण या ठिकाणी बघतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल रात्री त्यांचं आगमन झालेलं होतं आणि त्यानंतर अमित शहा हे सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणार होते। आणि त्यानंतर आपण बघितलं लालबागच्या राजा जे दरवर्षीप्रमाणे अमित शहा दर्शन घेतात तेव्हा त्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत। आणि त्यानंतर तिकडून आपण बघतो मंत्री आशिष शेलार यांच्या जो सार्वजनिक मंडळ आहे त्या ठिकाणी देखील जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत। आणि त्यानंतर अंधेरीचा गणपती आहे त्या ठिकाणी जाऊन ते बाप्पाचे दर्शन घेणार आणि त्यानंतर ते दिल्लीसाठी प्रस्थान करणार आहेत। पण आपण या ठिकाणी सकाळी अमित शहा यांची जे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आहेत आणि मुंबई अध्यक्ष आहेत यांच्यासोबत बैठकही पार पडली आहे। तसंच संघटनात्मक लिमये हे देखील या बैठकीला उपस्थित होते आणि याबाबत आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक काय घडामोडी याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। कशा प्रकारे रणनीती असते या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। आणि महत्त्वाचं म्हणजे आता पहिला एका ठाकरेला उत्तर द्यायचं होतं, आता 2 ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा देखील सुरू आणि त्यामध्ये 2 ठाकरेंना कशा प्रकारे उत्तर देऊ शकतो या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।